नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? योगशाली चॅनलमध्ये मी वैशाली पाटील तुमचं मनापासून स्वागत करते. कधी कधी आयुष्यात ना आपल्याला संधी शोधत नाही, तर ती आपल्यासमोर अचानक उभी राहते. आणि तुझ्यासोबतीने या सिरियलमध्येही थोडासा आजचा प्रसंग त्याच पद्धतीचा दाखवला आहे बरं काय. तर मेहनत, आत्मविश्वास आणि स्वतःवरचा विश्वास हा कधीही न डगमगता आपण प्रयत्न केले पाहिजेत, असाच त्या पद्धतीचा थोडासा सीन आहे, तो यामध्ये दाखवलेला आहे. तर आपण तुझ्यासोबतीने या सिरियलचा आजचा रिव्ह्यू आहे 23 जानेवारीचा, तो करत आहोत. तर चला तर मग मंडळी. तर नुपूर जी आहे ती फाईल घेऊन इव्हेंटमध्ये पोहोचलेली आहे आणि तिथे मॅनेजर आहेत ते तिला भेटतात. तर नुपूर जी आहे ती मॅनेजरला फाईल देते आणि तेव्हा मॅनेजर म्हणतात, तुम्हीच नुपूर सावंत आहात ना?" तर तेव्हा ती हो म्हणते. तर तेव्हा नुपूर मॅनेजरला म्हणते, "एक विचारू का? लग्न आज संध्याकाळी आहे आणि शेफची आत्ता निवड चाललेली आहे." तर मॅनेजर म्हणतो, "हो, ते अचानक थोडेसे कॉम्प्लिकेशन आले ना, त्यामुळे आत्ता शेफ निवडायचा चाललेला आहे." तर तो ठीक आहे, थँक म्हणतो आणि तिथून निघून जातो. तोच नुपूर विचार करते की तर नुपूर म्हणते, भलतीच यांची धावपळ आहे, की लग्न संध्याकाळी आहे आणि शेफ आत्ता निवडतायत आणि तोच तिथून ती निघू लागते. तेवढ्यात तिच्या डोक्यात विचार येतो, की त्यांना मराठमोळं जेवण आहे. तर ती विचार करते, की मी प्रयत्न करू का? प्रयत्न तरी करतेच ना, काय होते ते बघूया, असं म्हणून ती रिटर्न फिरते आणि विचार करत असते तोच. तर ती म्हणते, "अरे, आपण तर वेगळ्या कामासाठी आलो आहे. आपण फाईल द्यायला आलो आहे. ती दिलेली आहे आणि आता आपल्याला रिटर्न जायचं आहे." आणि परत ती रिटर्न फिरते आणि म्हणते, की "नाही, ट्राय केलं म्हणून काय होतं आहे?" आणि ती परत पुन्हा वळते पाठीमागे बरं का ते. तर नुपूर म्हणते, "चुकीचं काय आहे यात? जर काम मिळालं तर त्यांचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि माझाही प्रॉब्लेम होईल." तर तेव्हा नुपूर म्हणते, की "अरे, पण सॅम्पलसाठी काय दाखवायचं?" तोच नुपूरला लक्षात येतं, की आईंनी जो आहे तो डबा नुपूरला दिलेला असतो. तर नुपूर म्हणते, "आपण तोच सॅम्पलला दिला तर?" आणि विचार म्हणते, की "कोमलने मला आजच इथं पाठवलं. आईंनी न सांगता माझ्या डब्यामध्ये, माझ्या पर्समध्ये डबा ठेवला, याचा अर्थ की हे सगळं देवी आईचा आशीर्वाद आहे. तर मग आपण का मागे फिरायचं? आपण प्रयत्न केलाच पाहिजे." आणि हो प्रेक्षक मंडळी हो, जर तुमच्यापुढे अशी कोणती संधी आली ना, तर तुम्ही पण पाठीमागे न हटता तुम्ही पण त्याच्यावरती ट्राय केला पाहिजे. कधीही असा विचार नाही केला पाहिजे, की माझ्याकडून होणार नाही किंवा होत नाही म्हणून. तर आपण ट्राय हा केलाच पाहिजे. काय सांगावं, लक चान्स आपला तो सक्सेस आपल्याला मिळेल आणि तीच सक्सेस आपल्याला पुढे घेऊन जाते. तर कधीही नाही म्हणायचं नाही, तर तर ट्राय करायचं. ठीक आहे. तर चला पुढे बघूया काय होतं आहे ते. आणि नुपूर म्हणते, "मी त्या सरांशी एकदा बोलून बघते." आणि नुपूर पाठीमागे बघते तोच तिथे तायडी उभी असते. खूप छान काम केलं आहे बरं काय माधवीजी यांनी. मस्त काम केलेलं आहे यामध्ये. एक विलनची भूमिका कशी असते ना, की त्यांनी जी ॲक्ट केलेला आहे ना, तो खूप छान असा दाखवलेला आहे यांनी. तर आता नुपूर जी आहे ती त्यांना म्हणते, की "मॅम, मी मी नुपूर सावंत. तुम्ही तुम्ही शेफ शोधताय ना? तुमच्या सरांना तिथं बोलताना ऐकलं. मॅम, मी ट्राय करू?" तोच तायडी म्हणते, "तू, तू" आणि थोडीशी हसते बरं का. आणि इकडे मल्हार जो आहे ते सगळे जे शेफ आलेले असतात 10-12 जण, त्यांची डिश चाखायला ट्राय करत असतो. तर मल्हारला कोणती डिश आवडत नसते. तो फर्स्ट डिश घेतो आणि चेक करत असतो आणि वन बाय वन तो रिजेक्ट करत असतो. आणि इकडे तायडी जी आहे ती हसत मिश्किलपणे म्हणते, "तू जा घरी." तोच नुपूर म्हणते, "मॅम, मॅम, मला एक संधी द्या ना. मी खूप चांगलं जेवण बनवते. मॅम, तुम्ही माझ्या जेवणाने कधीच निराश नाही होणार. तुम्हाला मराठमोळं जेवण हवं आहे ना? मला सगळे पदार्थ करायला येतात. तर मॅम, प्लीज प्लीज मला एक संधी द्या ना." तोच मल्हारचा चुकून सॉरी, तोच नुपूरचा जो हात आहे तो तायडीला लागतो. तोच तायडी म्हणते, एक मिनिट." तोच नुपूर सॉरी म्हणते. तर तायडी विचारते, "शिक्षण काय आहे तुझं?"
तुझ्याकडं बघून तर असं वाटत नाही तू खूप शिकली आहेस. केटरिंग कोर्स किंवा हॉटेल मॅनेजमेंटचा काही कोर्स वगैरे केला आहेस. घरात मला छान स्वयंपाक बनवता येतो असं काही म्हणू नकोस. तर नुपूर म्हणते, घरात स्वयंपाक करणं सोपं नसतं मॅम. तर नुपूर जे आहे तो तिने आणलेला डबा आहे ती घेऊन म्हणते की तुम्ही एकदा हा डबा खाऊन तरी बघा मॅम. तुम्हाला चव नाही आवडली ना तर मी जशी आले तशी परत जाईन. एकदा एकदा टेस्ट करा. तर तायडी जी आहे ती रागाने तिच्याकडे बघत असते. तोच इकडे मल्हार पुन्हा दुसरी डिश चेक करतो. तीही त्याला आवडत नाही, तो रिजेक्ट करतो. तर नुपूरने जो डबा दिलेला आहे तो हातात घेऊन तो डबा खाली ठेवते टेबलवरती आणि म्हणते, तुला माहीत आहे का की इथे किती मोठमोठे शेफ येतात, त्यांनी किती मोठमोठ्या डिग्र्या घेतलेल्या आहेत, 5 स्टार हॉटेलमध्ये काम करत आहेत. 5 स्टार हॉटेल, तुला काय माहीत असणार 5 स्टार हॉटेल म्हणजे काय असतं ते. तसं काही तुझं शिक्षण झालं आहे का? तसा काही एक्सपिरियन्स आहे का? वाव. आणि तुला असं वाटतं की आम्ही तुला इथे काम देऊ? वेळ नको वाया घालू, निघ इथून. तोच मला परत एक डिश रिजेक्ट करतो. तर नुपूर इकडे म्हणते की मॅम, डिग्री नाही आहे म्हणून माझं जेवण कमी चवीचं आहे असं होत नाही ना. हा समज करून घेणं कितपत योग्य आहे. जेवण बनवणं माझा हा व्यवसाय नाही आहे तर आवड आहे. माझं प्रेम आहे हे. आणि प्रेम सिद्ध करण्यासाठी कुठल्याही डिग्रीची गरज नसते मॅडम, असं मला वाटतं. तर तायडी म्हणते, ओ माय माय, मस्त. हे सगळं ना गेटच्या बाहेर जाऊन बोलायचं. लोक तुझ्यासाठी जाम टाळ्या वाजवतील. घरातल्या 4 लोकांनी कौतुक काय केलं, सगळ्यांना असं वाटायला लागतं मला खूप छान स्वयंपाक करता येतो म्हणून. तोच नुपूर म्हणते, तसं नाही आहे मॅम, माझी डबा सर्व्हिस आहे आणि मी क्लाउड किचनसुद्धा चालवते मॅम. तोच तायडी म्हणते, अगं समोरच्या 3ऱ्या गल्लीमध्ये सुद्धा टिफिनची सर्व्हिस चालते, तू तिथेच जा. सरड्याने कुंपणापर्यंतच धाव घ्यायची असते. त्याच्यावर वेड्यासारखी उडी मारायचा प्रयत्न नसतो करायचा. कळली स्वतःची लायकी माझ्याकडून? जा निघ आता. तोच नुपूर म्हणते की बहुतेक मी चुकीच्या व्यक्तीसंग बोलती आहे. मी त्या सरांशी जाऊन बोलते म्हणजे मला रिटर्न जावं लागणार नाही. तोच तायडी म्हणते, ओ एवढा ओव्हर कॉन्फिडन्स. तोच नुपूर म्हणते, विश्वास म्हणतात याला. तर तायडी म्हणते, निघ आता, तू डोक्यात जातेस माझ्या. निघ इथून, लगेच निघ. आऊट. तर नुपूर म्हणते, हे सरांना ठरवू दे ना. आणि नुपूर निघायला लागते. तोच तायडी जी आहे ती तिचा हात धरून मागे खेचते आणि तायडी म्हणते, एकदा सांगितलेलं समजत नाही का तुला? गपचूप निघून जायचं बरं का इथून, नाहीतर सिक्युरिटीला सांगून डायरेक्ट धक्के मारून बाहेर काढेन. तर नुपूर म्हणते, पण का, मी काय चोर किंवा गुन्हेगार नाही आहे. तर तायडी म्हणते, गुन्हाच केला आहेस तू. माझ्याशी अशा पद्धतीने बोलून गुन्हाच केला आहेस तू. इथे सगळं मी ठरवते आणि मी एकदा ठरवलं ना, कुणाचा बाप जरी आडवा आला ना तरी मी मागे नाही हटत. माझा निर्णय बदलत नाही. तर नुपूर जी आहे आत्मविश्वासाने म्हणते की मी मागे जाणार नाही आणि मला कोणी थांबवू शकत नाही. तर इकडे प्रेक्षक मंडळी हो की मल्हार जो आहे तो पुन्हा एक डिश चेक करतो आणि तीही त्याला म्हणजे तो खातो आणि शेफला शेक हँड करतो. तो शेफ आहे तो म्हणतो, म्हणलं होतं ना तुम्हाला पातोळ्या आवडतील म्हणून. अहो हीच तर माझी स्पेशालिटी आहे. तर नुपूर तेवढंच ऐकते आणि नुपूरला वाटतं की आता शेफ जो आहे तो निवडलेला आहे. तेवढ्यात तायडी येते आणि म्हणते, आता चल निघा इथून. शेफ तर सिलेक्ट झाला आहे, निघ आता, असे म्हणते. तर तिथून नुपूर निघून जात असते. तर इकडे मल्हार जो आहे तो शेफला म्हणतो की पंगाडाच्या पातेल्यातल्या पंगाडाच्या पानामधल्या पातोळ्या आहेत या, आणि पातोळ्या हळदीच्या पानात बनतात आणि हा शेक हँड कौतुक करण्यासाठी नाही तर गुड बाय करण्यासाठी केला होता. तर शेफ म्हणतो, अहो हळदीचे पाने अवेलेबल नव्हते म्हणून मी. तर मल्हार म्हणतो, शट अप. एक वेळ पदार्थ जमला नाही म्हणलात ना, ते सांगितलं असतं ना तरी चाललं असतं, पण ही फसवणूक आहे
आज आमची कंपनी या पोझिशनवरती आहे कारण आम्ही कधीच कोणाचा विश्वास तोडत नाही आणि जर आमचा कोणी विश्वास तोडला तर आम्ही त्यांना सोडतही नाही. आणि मल्हार म्हणतो, दीप हा माणूस आपल्या मेनूच्याच बाजूला नाही तर आपल्या कंपनीच्या ऑफिसच्या बाजूलासुद्धा दिसला नाही पाहिजे. तर प्रेक्षकांनो, दिसतं तसं नसतं. बघा, नुपूर तिथून निघून गेली. जर तीच नुपूर जर तिथे गेली असते तर तुम्हीही प्रयत्न केला पाहिजे आणि असाच म्हणजे अविश्वास न करता आपण सामोऱ्यानं गेलं पाहिजे. तर प्रेक्षकांनो, पुढं काय होतं आहे ते आपण बघूया आता सिरियलमध्ये काय आहे ते. तर नुपूर इकडून रागाच्या भरात चाललेली असती तेव्हाच बरोबर मल्हार पाठीमागनं येतो असतो. मल्हारला असं वाटत असते की कोणीतरी आलेलं आहे आणि मल्हार त्या दिशेने चालत असतो. तोच तिथे तायडी येते. तर तायडी म्हणते की मल्हार, शेप सिलेक्ट झाला ना? तर मल्हार म्हणतो, नाही तायडे, यातला एकही शेप सिलेक्ट होण्याच्या लायकीचा नव्हता. तर म्हणते निपुण जी तायडी आहे ती म्हणते की तू म्हणजे सगळ्यांना हकललंस. अरे पण सगळे शिकलेले होते, एज्युकेटेड होते, एक्सपिरियन्सवाले होते. तोच मल्हार म्हणतो, अगं तायडे पण चवीचं काय, चवीचं काय, त्यांना फक्त पैसे कमवायचे आहेत. फक्त उत्कृष्ट जेवण तीच बनवू शकते ज्याला चवीची जाण आहे आणि आवड आहे आणि तिचं त्याच्या कामावरती प्रेम आहे. आणि यातला एकही शेप त्या लायकीचा नव्हता. आणि अरे तर तायडी म्हणते, आता काय करायचं? अरे 4-5 तासावरती लग्न आलेलं आहे आणि तू आणि त्या मिसेस कांडकेकर माहीत आहेत ना त्या कशा आहेत. तोच मल्हार म्हणतो की तायडी त्यांच्या ओळखी कितीही असू देत, मला फरक नाही पडत, पण मी तडजोड करणार नाही आणि डोंट वरी, मी प्रयत्न करतोय. तर तायडी म्हणते, ऐक ना, तो तर प्रयत्न नको, मी काय म्हणते, आपण ज्या आधीचं शेफ बोलवलं होतं ना त्यांनाच परत मी एकदा सांगते की यावेळेस तो चुकणार नाही, मी जातीने लक्ष घालते आणि मिसेस खांडकेकरांना जसं जेवण हवं आहे तसं मी प्रोव्हाइड करते. तर मल्हार म्हणतो की तायडे, तुला माहिती आहे ना गं, नो सेकंड चान्स, आणि तू काळजी करू नकोस, मी बेस्ट शेफ शोधणारच. तर नुपूर इकडून रागाच्या भरात चाललेले असते आणि म्हणते की काहीही झालं तरी परत पाय नाही ठेवणार इथे, कधीच नाही. सुमती इव्हेंट्स हे नाव लक्षात राहील माझ्या कायमचं. तोच इकडे एक जो काम करणारा मुलगा असतो तो बघतो की डबा ठेवलेला आहे आणि त्याला पिशवी वगैरे असते. तर तो म्हणतो की एवढा चांगला डबा आणि बाहेर कोणी ठेवला आहे. आणि तो डबा घेऊन तो मल्हारचा जो डबा असतो तिथे नेऊन ठेवतो. तोच इकडे तायडी आणि तायडीचे बाबा बोलत असतात. तेव्हा तायडीचे बाबा म्हणतात, कोण समजतो कोण हा स्वतःला, म्हणे नो सेकंड चान्स, नॉनसेन्स. तर म्हणते की तायडे, मला एक सांग, तुझं तो ऐकतो ना सगळं, तू का नाही सांगितलंस त्याला आधीच्या शेपला बोलव म्हणून, आणि जोरात ओरडत असतो. तोच नुपूर आहे, सॉरी तायडी जी आहे ती म्हणते, बाबा, ओ पप्पा, बस तुम्ही जरा शांत बसा. तर बाबा म्हणतो, ठीक आहे, बसतो शांत. तर बाबा म्हणतात, एक लक्षात ठेव, आज जर काय प्रॉब्लेम वगैरे झाला ना तर सुमती इव्हेंट्सच्या बोर्डवरती स्वतःचं नाव लावायचं आहे ना, जे स्वप्न आहे ना तुझं ते स्वप्नच राहील. तोच तायडी जी आहे ती एकदम रागात बघायला लागते त्याच्याकडे. तसे बाबा घाबरून ना खालीच बसतात. तेव्हा तायडी म्हणते, ही तायडी स्वप्न बघते आणि पूर्णसुद्धा करते बरं का. तोच इकडून दीप येत असतो. तेव्हा तायडी आहे ती दीपला हाक मारते आणि म्हणते की अरे दीप, शेप निवडला का? तर काय करतोयस काय इतक्या वेळ तू? अरे तो हट्टी आहे मल्हार, पण तुला तरी शांतपणे विचार करता येतो ना. तोच दीप म्हणतो, अगं तायडे, तुझंच ऐकत नाही आहे, माझं काय ऐकणार. आणि बाबा इकडे काहीतरी पित असतात. तोच तायडी म्हणते की तू एक काम कर, पहिल्या शेफला फोन कर. तर दीप म्हणतो, अगं पण मल्हार. तर नुपूर म्हणते, मी समजवते त्याला, तो जेवलाय का? ठीक आहे, जा त्याचं जेवण लावायला सांग, मी आलेच. आणि दीप आहे तो एका मला म्हणतोय की राकेश, मल्हारचं जेवायला लाव. तोच इथे जो मुलगा आहे तो म्हणतो की सर, ह्यातला नेमका डबा कोणता आहे, असा विचार करत असतो. तर तो मुलगा आहे तो म्हणतो की दीप सर, कोणतावाला डबा? तर दीप जो आहे तो म्हणतो, अरे अरे तू काय नवीन आहेस का, उजवीकडचा. तर तो म्हणतो की
दीप सरांचा उजवीकडचा की माझ्या उजवीकडचा, आणि विचार करू लागतो. नंतर तिथे एक डबा असतो, तो नुपूरने ठेवलेला असतो, तो एकदम आकर्षकपणे ठेवलेला असतो बरं का. त्याने तिनं जे सगळं ते लिहिलेलं वगैरे असतं, तर त्याला वाटतं एवढा छान डबा दिलेला आहे म्हणजे तोच सरांसाठी दिलेला असेल. मग तो काय करतो, नुपूरचा जो डबा आहे तो सर्व करतो. तोच इकडे नुपूरला वकिलाचा फोन येतो म्हणजेच, आणि इकडून नुपूर जे आहे ते म्हणते, बोला वकील साहेब. तर चावरे जो आहे तो म्हणतो, ओ नुपूरजी, तुम्हाला चुकून फोन लागला वाटतं. अहो काय ना नुपूरजी, एका माणसाने माझे पैसे थटवलेत, मग त्याला कोर्टात खेचावं लागणार ना, म्हणून पेपर वर्क करण्यासाठी त्याला फोन करत होतो, तोच तुम्हाला चुकून लागला. तर नुपूर म्हणते, वकील साहेब, मी तुमचे पैसे देणार. तोच चावरेकडून म्हणतात, हो देणार, आज संध्याकाळी 7 वाजता देणार, मला माहीत आहे तुम्ही देणार आहात. आज संध्याकाळी 7 PM. अहो नुपूरजी, तुमची गॅरंटी आहे हो मला, पण इतरांची गॅरंटी नाही आहे ना, आणि मग नाईलाज झाला ना की मी त्यांना कोर्टात खेचतो. आणि नुपूरजी, मी तुम्हाला तुमचं पूर्ण नाव अजिबात विचारणार नाही. नुपूर म्हणते, ते करण्याची गरजही पडणार नाही तुम्हाला. तर नुपूर म्हणते की मी तुमचे पैसे देईन. तो चावरे म्हणतो, आणि तुम्ही मुदतही मागणार नाही याची कल्पना आहे मला, आणि बरोबर ना. आणि चावरे म्हणतो, लक्षात ठेवा नुपूरजी, आज संध्याकाळी 7 वाजता. तोच वहिनी जी आहे ती म्हणजेच मीरा, ती म्हणते की थाट बघा ह्यांचा, एका दिवसात कसे आणणार आहे हे पैसे, हात हलवत घरी येते की नाही बघा. चावरे म्हणतो, तुमच्या तोंडात साखर पडो. अहो तेच तर हवं आहे मला, पैशांचा दबाव आणायचा, आणि त्यांनी पैसे नाही दिले की मग. तोच वहिनी आहे त्या म्हणतात, घरावरती जप्ती आणायची आणि जप्ती आणायचा बनाव करायचा. मग मग ती तुमच्याकडे वेळ मागेल, आणि तुम्ही तो तिला वेळ देऊ शकणार नाही. तो चावरे म्हणतो, येस, आणि मग तुम्ही त्याच्या पिचातून बाहेर काढण्यासाठी मार्ग सुचवायचा. आणि चावरे म्हणतो, हा 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 हा, तो आणि मार्ग म्हणजे, तोच वहिनी म्हणते, लग्न करायचं. तो चावरे म्हणतो, माझ्याशी, हे विसरू नका तुम्ही. तर वहिनी म्हणतात, नाही विसरणार चावरे वकील, पण डोंट वरी, पण तुम्ही माझे पैसे द्यायला विसरू नका. तर चावरे म्हणतो, कसं आहे ना सिस्टर इन लॉ, मी कधीच कुठली गोष्ट विसरत नाही. इथे माझं लग्न झालं की तुम्हाला तुमच्या नवीन घराची चावी मिळालीच म्हणून समजा. तर इकडे मल्हार आहे तो विचार करत असतो, आणि तेवढ्यात तिथे तायडी येते आणि म्हणते, अरे चल जेवून घे तू आता. तोच मल्हार जो आहे तो म्हणतो, तायडे, इथे शेप अजून फिक्स नाही झालेला. तोच तायडी म्हणते की सगळं होणार आहे, पोटात अन्न गेलं की सुचतं. तोच जो मुलगा आहे तो जेवण घेऊन येतो. तर तायडी म्हणते, मी भरवते तुला, थांब, आणि एक घास खायला देते. तोच मल्हारला तो घास एवढा आवडतो की तो स्वतःच डिश घेतो. तायडे 1 मिनिट थांब म्हणतो, आणि स्वतःच खाऊ लागतो. आणि तो एकदम आठवणीत विसरून जातो, आणि त्याला त्याच्या आईची आठवण येते, की आईची ऊब आहे ती आठवते, की आई कशी जेवण बनवायची वगैरे, ते सगळं त्याला आठवत असतं. तोच मल्हार जो आहे तो म्हणतो, कमाल, एकदम कमाल, जेवण कुणी बनवलं हे. तर तायडी म्हणते, अरे घरूनच डबा आला आहे ना. तर मल्हार म्हणतो, नाही, हा घरून नाही डबा आलेला, मला चव माहीत आहे, हा घरून डबा नाही आलेला, हा डबा कुणी दिला इथे, कोणाचा आहे हा. तर मल्हार आहे तो म्हणतो, नाही तायडे, हे जेवण आपल्या घरून नाही आलेलं. आणि मल्हार जो आहे तो शोधाशोध घेत असतो. तोच तो दीपकडे जातो, आणि दीपला म्हणतो, तूच मला डबा जेवण द्यायला सांगितलं होतंस ना. तर दीप म्हणतो की अरे काय झालं. तर तो म्हणतो, अरे कुणाला दिलं, कुणाला सांगितलं होतं सांग ना. तर दीप म्हणतो, अरे राकेशला सांगितलं होतं. तर मल्हार पळत राकेशकडे जातो. तर तो म्हणतो, अरे तू मला जेवण आणून दिलं होतंस ना. तर राकेश म्हणतोय की मला तर दीप सरांनी सांगितलं होतं. तर मल्हार म्हणतो, अरे पण जेवण आणलं होतंस कुठून. तर दीप म्हणतो, अरे घरूनच तर येतो ना जेवण. तर मल्हार म्हणतो, अरे दीप, मला घरच्या जेवणाची चव कळते, ते जेवण घरून आलेलं नाही आहे. तर मल्हार आहे तो म्हणतो, अरे कुठून आणलं होतं जेवण. तर राकेश आहे तो म्हणतो, साहेब मी ते हे असं करत असतो. तो मला म्हणतो, अरे मी ते हे काय करतो आहेस. तर राकेश म्हणतो, साहेब तो डबा होता तो मी डायरेक्ट सर्व केला. तर मला म्हणतो, कुठे डबा. तोच राकेश दाखवतो.
तर राकेश मल्हार आहे तो राकेशला म्हणतोय की शुअर हाच डबा. तर नुपूरने जे चिठ्ठी लिहिलेली असते तोच डबा तो मल्हार चेक करतो आणि त्यात जो चिठ्ठी लिहिलेली असते तो मल्हार वाचतो की आमचे हात सोबतीला तुमची साथ आपुलकीचा प्रत्येक घास बांधतो, प्रेमळ नात्याची घट्ट अशी आपली गाठ. तर मल्हार ही टॅगलाईन वाचतो आणि ताडीला एकदम क्लिक होतं की तो हाच डबा आहे जो नुपूर देत होती. आणि मग तेव्हा तायडी जी आहे थोडेसे 2 मिनटं आश्चर्याने बघतच असते की आता काय करायचं. तायडी म्हणते, नाही 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 नाही, हा त्याच उद्धट मुलीचा डब्बा आहे. या मल्हारला ना कोणतंही जेवण आवडतं, क्लासच नाही आहे. ती म्हणाली होती माझं जेवण टेबलवरती गेलं तर मला परत जावं लागणार नाही. आणि तसंच झालं. जी तायडी आहे ती म्हणती तिला रिटर्न पाठवलं होतं तर हिचं जेवण राहिलं इथं कसं. आणि नुपूर इकडे सगळ्यांना फोन करून विचारत असते की पैशाची काय अरेंजमेंट होईल का वगैरे म्हणून नुपूर सगळीकडे चेक करत असते, सगळ्यांना फोन करत असते. तर तायडी ओरडत असते ह्या सगळ्या स्टाफवरती की काय रे तुम्हाला माहीत नाही का आपला घरचा डबा कोणता, बाहेरचा कोणता, एवढंसुद्धा कळत नाही का. आणि सगळ्यांना ओरडत असते. तर राकेश म्हणतो सॉरी मॅडम माझा गोंधळ झाला. तर तायडी म्हणते अरे काय गोंधळ झाला, आम्ही होतो ना की मेलो होतो, मला विचारायचं ना की कोणता डबा आहे म्हणून. तेव्हा नुपूर म्हणते तुला माहीत आहे ना की एकदा चूक झाल्यानंतर मला तू सेकंड चान्स देत नाही म्हणून. तर मल्हार म्हणतो नाही तायडे त्यानं चूक नाही केलेली, त्याने उलट आपला प्रॉब्लेम सॉल्व केला आहे. आणि तायडे थँक्यू सो मच, तू मला तो जबरदस्तीने डबा खायला भाग पाडलंस, तू ते जेवायला सांगितलंस त्यामुळे आपल्याला एक नवीन शेप मिळाला, काय कमाल चव आहे ही. आणि तो पुन्हा ती चटणी घेऊन चाखत असतो आणि म्हणतो परफेक्ट. ताडे तुला मला आता सांगू ना की मला आईच्या हातची चव आठवली, ही चव अशी जिभेवर रेंगाळत राहते गं. आणि एक घास खाल्ला ना की लगेच दुसरा घास खावासा वाटतोय. तर तायडी म्हणते मनातल्या मनात की बरं झालं मी तिला घालवलं, नाहीतर डोक्यावर बसली असती ती आगाऊ डबेवाली. तर मल्हार जो आहे तो दीपला म्हणत असतो की तर दीप म्हणतो की अरे तू सगळ्या शेपना घालवलेलं आहेस आणि बाहेरही कोणी नाही आहे. तर मल्हार म्हणतो की अरे तू चेक तरी कर हा डबा कोणाचा आहे म्हणून. आणि तायडे म्हणते की अरे तू काय वेडावेडा आहेस का, आता तिला शोधत बसणार आहेस का की लग्न 4 तासावरती आहे ना आता शोधायचं आहे का शेफ, आता यासाठी वेळ घालवायचा का आपण. तोच मल्हार म्हणतो की या शेफसाठी वेळ घालवायचा. तोच राकेश आणि दीप पळत येतात आणि म्हणतात सर मी सगळ्यांना विचारलं पण हा डबा कोणाचाच नाही आहे, मला वाटतं हा कोणीतरी डबा विसरून गेला आहे. तर तायडी म्हणते ठीक आहे जा तू. आणि मल्हारला म्हणते की मल्हार आपण आता दुसरा शेफ शोधू. आणि मग गालातल्या गालात हसत असते. तोच मल्हार म्हणतो नाही तायडे ती परत येणार. तर दीप म्हणतो ती. तर मल्हार म्हणतो हो ती. मला खात्री आहे की नक्कीच हा डबा कुठल्या तरी मुलीचा आहे म्हणून. आणि हे जेवण नक्कीच कुठल्या तरी सुगरणीनं बनवलेलं आहे. बघ ना किती सुंदर पिशवी आहे, किती छान लिहिलं आहे. आणि या गृहिणींचा, या बायकांचा आपल्या वस्तूंवरती खूप जास्त जीव असतो, खास करून डब्यावर. आणि खरंच मंडळी हे असंच असतं बरं काय. तुमचं वय असंच होतं का की आपला डबा आपलं असं तुम्हाला असं वाटतं का की नाही का की आपला डबा खूप छान असावा वगैरे, असं सगळ्यांचंच असतं बरं काय. तर मला म्हणतो जी कोणी ही डबेवाली आहे ना ती परत येणार. आणि इथेच एपिसोड संपवलेला आहे. तर तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला आणि तुम्हाला जर हा एपिसोड आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.